आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वारणामईला जलपर्णीचा वेळखा नदी वाचवण्यासाठी शिगावचे नागरिक सरसावले 45 दिवसांपासून अविरत श्रमदान। वारणा नदी ही केवळ एक जलवाहिनी नसून आपल्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जीवनदायिनी आणि शेतकऱ्यांची आधारवड आहे। मात्र सध्या या वारणामईवर जलपर्णी नावाचे एक मोठे हिरवं संकट घोंगावू लागले आहे। या संकटातून नदीला मुक्त करण्यासाठी आणि तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिगाव तालुका वाळवा येथील ग्रामस्थ, तरुण आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येत गेल्या 40 ते 45 दिवसांपासून कोणतीही प्रसिद्धी न मिळवता निरपेक्ष भावनेने जलपर्णी हटवण्याचे मोठे युद्ध पुकारले आहे। सुरुवातीला संथ पाण्यात सुंदर दिसणारी जलपर्णी नदीपात्रासाठी अत्यंत घातक ठरत आहे। एका छोट्या गाठीपासून काही दिवसात हजारो वनस्पती तयार होऊन संपूर्ण नदीपात्र या जलपर्णीने व्यापून जाते। त्यामुळे नदीतील पाण्याचा ऑक्सिजन कमी होऊन मासे व इतर जलचर मरू लागलेत। पाणी दूषित होऊन त्याला दुर्गंधी सुटू लागली असून परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरिया, डेंग्यू आणि त्वचारोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे। मानवी आरोग्यासोबतच पाळीव जनावरांच्या आरोग्याचाही प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे। प्रदूषणामुळे शेजारील पंचगंगा नदीची जी दुरवस्था झाली आहे, तशीच भीती आता वारणा नदीबाबतही व्यक्त केली जाते। वेळेत जागे झाले नाही तर वारणामईचे पाणी पिण्यायोग्य राहणार नाही हे ओळखून शिगावमधील युवकांनी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी ही मोहीम हाती घेतली। कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता किंवा राजकीय गाजावाजा न करता आपली वारणामई वाचली पाहिजे याच एका पवित्र भावनेने ही लोकचळवळ सुरू आहे। डेली श्रमदानातून दररोज टनवारी जलपर्णी नदीबाहेर काढली जाते। ही केवळ शिगावची लढाई नाही तर संपूर्ण वारणा खोऱ्याची जबाबदारी आहे। आज जर आपण शांत बसलो तर येणाऱ्या पिढ्यांना आपण फक्त प्रदूषित आणि दुर्गंधीयुक्त नदी वारसा म्हणून देऊ। नदी वाचली तरच आपले भविष्य वाचेल असे शिगाव मोहिमेतील जागरूक नागरिकातून बोलले जाते। शिगावच्या नागरिकांनी दाखवलेली ही दिशा संपूर्ण वारणा खोऱ्यासाठी मार्गदर्शक आहे। मात्र नदीचा विस्तार मोठा असल्याने ही केवळ एका गावाची लढाई राहू शकत नाही। आता संपूर्ण वारणा खोऱ्यातील गावे, राजकीय पुढारी, शासन आणि प्रशासनाने तातडीने एकत्र येऊन या मोहिमेला बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे। वारणामईला पुन्हा स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनवण्यासाठी सर्वांनी पक्षभेद, हेवेदावे बाजूला ठेवून हातात हात घालून या जलपर्णी मुक्त मोहिमेत सहभागी व्हावे असे कळकळीचे आवाहन शिगाववासियांकडून करण्यात येत आहे। विशेष प्रतिनिधी M24 तास शिगाव, सांगली। मी उत्तम मारुती गावडे, शिगाव गावचा माजी सरपंच आणि सध्याचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य। आज आपण या ठिकाणी बघतोय पाठीमागं किंवा वारणामाईच्या आपण कुशीत आहे आता, पात्रात आहे आपण। आता बघायला गेलं तर हे जलपर्णी काढण्याचं काम वारणा नदीमध्ये सुरू आहे। सुरुवात याची झाली एक 3 महिन्यापूर्वी, 3-4 महिन्यापूर्वी थोडीशी जलपर्णी दिसत होती वारणामाईच्या काठाला। त्यावेळेला एक विचार केला की आता याची सुरुवात झाल्या, समजा ही जर आता थांबवली नाही किंवा काढली नाही तर ह्याचं स्वरूप पंचगंगेसारखं होईल हे लक्षात आलं। त्यानंतर आम्ही पाटबंधाऱ्याशी संपर्क साधला। त्यांनी सांगितलं हे आमचं काम नाही, प्रदूषण महामंडळाचं हे काम आहे। आम्ही प्रदूषण महामंडळाशी संपर्क साधला। त्यांनी सांगितलं आता आमच्याकडे स्वतः सध्या फंड उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही काय आता सध्या तरी काम करू शकत नाही। मग आम्ही असं ठरवलं की हे आता आपल्या अखत्यारीतलं काम आहे किंवा आता थोडं आहे तोपर्यंत आपण करू शकतोय। मग सुरुवातीला आम्ही रमजान शेख, वसंत मामाशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं, कारण हे लोक कायम ह्या नदीपात्रात असतात, मासे धरण्याचं काम करतात किंवा इतर काही अडचणीचं काम असलं तर ही 2 लोक आणि काही इतर लोक आहेत ती काम करतात। त्यांच्या संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही हे काम करू शकतो। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर त्यांनी जीवा उदार होऊन हे काम करण्याचं मान्य केलं। आम्ही त्यांना नाममात्र पगार देतो त्यांचं पोट चालण्यासाठी, पण जीवा उदार होऊन त्यांनी काम चालू केलं। या कामाची सुरुवात करत असताना आम्ही कुठल्याही पद्धतीचं कुणालाही आव्हान केलं नाही। ज्यावेळेला हे काम पुरेपूर होतंय हे लक्षात आल्यानंतर मग आम्ही गावातील काही लोकांना आव्हान केलं। दादांनी सांगितल्याप्रमाणे मग गावातील प्रतिष्ठित लोक असतील, काही अधिकारी असतील, काही संस्था असतील, तरुण मंडळांनी आर्थिक स्वरूपात याची आम्हाला पाठपुरावा केला किंवा आर्थिक स्वरूपात मदत केली आणि आज जवळपास हे 40-45 दिवस हे जलपर्णी काढण्याचं काम चालू आहे। माझं एक या वारणाकाठच्या सर्व गावांना आव्हान आहे, मग ते कोल्हापूर जिल्ह्यातील असतील, सांगली जिल्ह्यातील असतील, कुरळ पायतोड्यापासून ते दानोळी समडोळीपर्यंत आपापल्या भागातील जलपर्णी जर प्रत्येक गावाने काढली तर पंचगंगेसारखी परिस्थिती आपल्याकडे अजिबात होणार नाही हे मी ठामपूर्वक सांगतो। कारण आता हे आपल्या आटोक्यातलं काम आहे, ते जर आत्ताच आपण ते केलं तर आपल्याला पंचगंगेसारखी परिस्थिती होणार नाही। 2 दिवसापूर्वी आम्ही
अब्दुल लाटला गेलो होतो.